नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि वाहतूक विभागाच्या माध्यमातून अगदी गाजावाजा करत ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे टायर किलर जे आहेत ते बसविण्यात आले होते. परंतु या टायर किलरचं पुढे काय झालं असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. समोरच्या दृश्यांमध्ये आपण जर बघितलं तर हे टायर किलर अक्षरशः इथून गेल्यात आपल्याला पाहायला मिळतं आणि इकडे जे काही उर्वरित या टायर किलरचा भाग आहे तोही आपण जर पाहिला तर कशा प्रकारे इथं बिघडलेला आहे आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकतर हे टायर किलर काढून टाकावे किंवा इथे योग्य आता मेंटेनन्स ठेवावं अशी परिस्थिती आहे. परंतु आपण बघू शकतो वाहतुकीसाठी इथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लागावं यासाठी वाहतूक विभागाच्या माध्यमातून आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून टायर किलर बसविण्यात आले होते. परंतु या परिसरातील टायर किलरचा एक भाग जो आहे तो अक्षरशः इथून निघालेला आहे, काढलेला आहे. कसा तो निघाला माहीत नाही, परंतु आपण पाहू शकतो त्याचं योग्य प्रकारे मेंटेनन्स न ठेवल्यामुळे बिघडलेले आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. एकतर हे इथून काढून टाकावे किंवा ठाणे महानगरपालिकेचे वाहतूक विभागाच्या माध्यमातून मेंटेनन्स आपल्याला माहिती की प्रशासन बऱ्याच ठिकाणी खर्च करतं, परंतु योग्यरित्या अंमलबजावणी होत नाही. किंवा व्यवस्थित मेंटेनन्स ठेवलं जात नाही. त्यामुळे जे आहे ते आपण बघू शकतो अशा प्रकारे त्याची दुरावस्था होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या टायर किलरच्या बाबतीतही असंच काही घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे टायर किलर बसवलं होतं आणि एक भागच जो आहे तो टायर किलर आहे त्याची अवस्था आपण जर बघितलं तर फक्त या सरकारी टायर किलर आपण बघू शकतो. याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढे जे आहे ते बिघडलेले आपल्याला पाहायला मिळते. योग्यरित्या त्याचं मेंटेनन्स ठेवण्यात आलेलं नाही आहे. वाहतूक विभागाच्या माध्यमातून आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून टायर किलर जे आहे ते प्रायोगिक तत्वावरती तिथे बसवण्यात आले होते. परंतु त्याचं पुढे काय झालं हे आपण बघू शकतो. एकतर हे टायर किलर येथून काढून तरी टाकावेत किंबहुना त्याचं योग्यरित्या मेंटेनन्स करावं आणि प्रायोगिक तत्वावरती बसवण्यात आलेल्या या टायर किलरची आपण अवस्था पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी काही वाहनधारक इथून जाताना त्यांच्या समस्या आपल्याला मांडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जे इथून वाहनधारक बेशिस्त पद्धतीने विरुद्ध दिशेने गाड्या न्यायचे त्यांना शिस्त लागावी यासाठी काय ते ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक विभागाच्या माध्यमातून हे टायर किलर इथे बसवण्यात आलेले. परंतु प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या या टायर किलरची आताची परिस्थिती काय आहे आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवतात. या टायर किलरचा काही भाग जो आहे तो इथून निघालेला आहे आणि जेवढा काही शिल्लक टायर किलरचा आपल्याला भाग होतो तेही आपल्याला इथे बिघडलेलं पाहायला मिळतं आहे. आणि टायर तो पंक्चर झाल्याचं आता ठाणे लाईव्हच्या लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलं आहे. आणि आपण होऊ शकतो इतर प्रशासनाने ते दुरुस्त करून ज्या कागदावर हे टायर किलर बसवण्यात आले त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करावी. काही तरी टायर किलर ते वाहतुकीसाठी अर्धवट काढून तरी टाकावे. आपण बघू शकतो 1-1.5 महिन्यापूर्वी याच ठिकाणी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे टायर किलर बसविण्यात आलेले जेणेकरून जे विरुद्ध दिशेने जाणारे वाहनधारक आहेत, बेशिस्त वाहनधारक आहेत त्यांना शिस्त लागावी. परंतु हे टायर किलर पूर्ण प्रकारे फेल केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं योग्यरित्या मेंटेनन्सही ठेवण्यात आलेलं नाही आहे.
आणि याचा काही भाग जो आहे तो तुटलेलाही आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आपण पाहू शकतो. प्रायोगिक तत्वावरती हे टायर किलर जे आहे ते ठाणे शहरात बसविण्यात आलेले, परंतु त्याची आताची परिस्थिती काय, आताची अवस्था काय हे आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह ही सगळी दृश्य आपल्याला दाखवत आहोत. पुढे असं बंद